वेलकम टू लर्न कन्नड़ा चैनल। आज मैं आपको क्लास 8 परिवर्तने परिवर्तने यानी कि बदलावा उसका लेसन बोलने जा रही हूँ। पहले पाठ प्रवेश ಹುಟ್ಟುತ್ತಲೇ ಯಾರು ಕೆಟ್ಟವರಾಗುವುದಿಲ್ಲ जन्म होते ही कोई बुरा आदमी बन के नहीं रहता है। संदर्भ ಅವರನ್ನು ಕೆಟ್ಟವರನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತದೆ। सम सिचुएशन वो आदमी को बुरा कर देता है। ಅಂತವರಿಗೆ ಬದಲಾಗುವ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾಗ उस तरीके को लोगों को अपने आप को बदलने के लिए हेल्प करेंगे तो ತಮ್ಮ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ತಿದ್ದಿಕೊಂಡು ಪರಿವರ್ತನೆಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ। यानी कि जो मिस्टेक्स है उसको सही कर देते हैं। ಪರಿಶುದ್ಧ ಮನಸ್ಸಿನ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಡನಾಟ ಯಾವಾಗಲೂ ಸಂತೋಷವನ್ನು ತರುತ್ತದೆ। यानी कि आप पॉजिटिव एनर्जी जिसका रहता है वहां पे आप रहोगे तो आपको भी वो पॉजिटिव एनर्जी मिलता है। ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿರುವುದು सज्जनರ सहवास एक ಜೇನು ಸವಿದಂತೆ ಎಂದು। यानी इसीलिए एक कहानी बना है कि सज्जनर सहवास यानी कि अच्छा लोगों का साथ में रहना। एक जेनी के एक जेनु इज इट्स लाइक स्वीट लाइक हनी करके ಪ್ರಸ್ತುತ ಪಾಠದಲ್ಲಿ ಸಜ್ಜನರ ನಡವಳಿಕೆಯಿಂದ ಕಳ್ಳರ ಮನಸ್ಸನ್ನು ಪರಿವರ್ತನೆಗೊಂಡ ಎರಡು ಸನ್ನಿವೇಶಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ। इस लेसन में जो चोर थे चोर को कैसा बदल दिया यानी कि अच्छा कर दिया करके इसमें लेसन में दिया हुआ है। आई जस्ट रीड द लेसन। ಮನಸ್ಸಿಗೆ ಹಿತಕರವಾದ ಆನಂದದಾಯಕವಾದ ಮಾತುಗಳಿಗೆ ಕಿವಿಗೆ ಬಿದ್ದರೆ ಎಂತಹ ದುಷ್ಟನಿದ್ದರೂ ಅವನು ಮನಸ್ಸು ಪರಿವರ್ತನೆಗೊಂಡು ಅವನು ಶಿಷ್ಯನಾಗುತ್ತಾನೆ। यानी कि मनस्सिಗೆ अपना मन को जो हितकरवाद आनंददायकवाद यानी कि हैप्पीनेस का बात यदि हम आपने किए तो जो भी जितने भी दुष्ट हो वो सही रास्ते पे आ सकता है, उसको सही रास्ते पे ला सकते हैं। ಉದಾಹರಣೆಗೆ ನನ್ನ ತಂದೆಯಾದ ಗಣೇಶ್ ಶಿವಯ್ಯ ತಾತನು ಪಿಟೀಲು ವಾದಕ ಬಯಲಾಟದ ನಿರ್ದೇಶಕನಾಗಿ ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿಯೇ ಪ್ರಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದರು। यानी कि मेरा जो दादाजी है वो पिटीलू इज यानी कि क्या बोलते हैं उस फ्लूट बजाते थे। उसके साथ में वो ड्रामा भी चलता था, उसका वो निर्देशक थे, रायचूरू जिला में प्रसिद्ध थे। ಒಂದು ಸಲ ಆಟ ಮುಗಿಸಿ ಸಂಭಾವನೆ ಪಡೆದು ಊರಿಗೆ ಮರಳುವಾಗ ದಾರಿಯಲ್ಲಿರುವ ಈಚಲ ಬನದಲ್ಲಿ 4 ಜನ ಕಳ್ಳರು ಗಂಟು ಬೀಳುತ್ತಾರೆ। एक बार वो अपना कार्यक्रम करके जब वापस आ रहे थे तो 4 चोर लोग उनसे चोरी करने के लिए एक पेड़ का नीचे बैठे रहते हैं। ಆಗ ನನ್ನ ತಾತನು ಎದರದೆ ಧೈರ್ಯದಿಂದ ಕಳ್ಳರನ್ನು ಕುರಿತು, ಅಯ್ಯೋ ನಿಮಗೆ ಹಣ ಬೇಕು, ಅದು ನನ್ನಲ್ಲಿದೆ, ಅದನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡುತ್ತೇನೆ। यानी कि तो दादाजी बोलते हैं आपको पैसा चाहिए ना, वो मेरे पास है, मैं आपको देती हूँ करके बोलते हैं। ಯಾವ ತಕರಾರು ಇಲ್ಲ, ಆದರೆ ನೀವು ನನ್ನ ಆಸೆಯನ್ನು ಪೂರೈಸಬೇಕು, लेकिन आपको मेरा एक इच्छा है वो पूरा करना चाहिए करके। ಆಗ ಕಳ್ಳರು ಹೇಳಿ ತಾತ, ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನಿಮ್ಮ ಆಸೆಯನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತೇವೆ, ಅದೇನು ಹೇಳಿ ಎನ್ನಲು ತಾತನು ಅದೇನು ಕಷ್ಟಕರವಾದ್ದಲ್ಲ। यानी कि चोर बोलते हैं कि क्या बता दो क्या करना है, हम कर लेंगे करके। ಕಿವಿಗಳಿಗೆ ಸುಖವಾದುದು कोई मुश्किल का काम नहीं है, आपको जस्ट मेरा फ्लूट सुनना है करके। ನೀವು ನಿಶ್ಚಯತೆಯಿಂದ ಕುಳಿತು ಅರ್ಧ ತಾಸು ನನ್ನ ಸಂಗೀತವನ್ನು ಕೇಳಬೇಕು। आप चुपचाप बैठ के हाफ एन आवर मेरा यानी कि मेरा संगीत यानी कि मेरा सिंगिंग को सुनो करके। ಆಗಲಿ ತಾತ बोलते हैं, ಆಗಲಿ ತಾತ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕೇಳುತ್ತೇವೆ, सच में हम सुनेंगे करके। ಅದರಿಂದ ನಾವೇನು ಕಳೆದುಕೊಳ್ಳುವುದು ಇಲ್ಲವಲ್ಲ, उससे हम कुछ यानी हमारा तो कुछ नहीं जाएगा ना ಎಂದು ಮರದ ಕೆಳಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ। ಮುಂದೆ ಹಳ್ಳದ ನೀರು ಜುಳು ಜುಳು ಎಂದು ನಿಧಾನವಾಗಿ ಹರಿಯುತ್ತಲೇ ಇದೆ। सामने एक नदी था, उसका पानी का आवाज आ रहा है जुळु जुळु करके। ತಾನು ಪಿಟೀಲು ಬಾರಿಸಿದ ಮಧುರವಾದ ಕಂಠದಿಂದ ಹಾಡತೊಡಗಿದ। ತಾತ क्या करते हैं, अपना फ्लूट बजाने शुरू करते हैं। ಬೈಜು ಹಾಡಿದಾಗ ಆರವನ್ನು ಹಾಕಿಸಿಕೊಂಡು ಹೋದ ಜಿಂಕೆಯ ಮರಳಿ ಬಂದು ಅವನ ಹಾಡಿಗೆ ಕೈ ಮರೆತು ನಿಂತಂತೆ ಆ ಕಳ್ಳರು ತಾತನ ಹಾಡಿಗೆ ಮರೆತರು। ತಾತ का जो फ्लूट का आवाज के लिए वो चोर आधा घंटा नहीं 1 घंटा बैठ गए।
ತಾಸೇನು 1 ತಾಸು ಆದರೂ ಅವರಿಗೆ ಎಚ್ಚರವಾಗಲೇ ಇಲ್ಲ. ಹಾಫ್ ಎನ್ ಅವರ್‌ಗೆ 1 ಅವರ್ ಹುआ फिर भी वो उठे नहीं. ಕೊನೆಗೆ ಎಚ್ಚೆತ್ತು ಕಳ್ಳರು ತಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಹಣವನ್ನು ತೆಗೆದು ತಾತನ ಮುಂದೆ ಇಟ್ಟು ತಾತನ ಪಾದಕ್ಕೆ ಎರಗಿ उसके बाद चारों चोर उठ जाते हैं. अपने पास जो पैसा था वो दादाजी को देते हैं. ತಾತ ನೀವು ನಿಮ್ಮ ಹಣವು ನಮ್ಗೇನು ಬೇಡ, ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದವಷ್ಟೇ ಸಾಕು ಎಂದು ಹೇಳತೊಡಗಿದರು. बोलते हैं आपका पैसा नहीं चाहिए, मुझे हम लोगों को क्या चाहिए, आपका आशीर्वाद चाहिए करके बोलते हैं. ಆಗ ತಾತನು ಅವರನ್ನು ತಡೆದು, ಅಯ್ಯ ದಯಾಳುಗಳೇ, ನಿಮ್ಮ ಹಣವು ನನಗೆ ಬೇಕಿಲ್ಲ. आपका पैसा मुझे नहीं चाहिए. ನಿಮ್ಮ ಹಣದ ಜೊತೆಗೆ ನನ್ನ ಹಣವನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ. आपका पैसे के साथ साथ मैं भी पैसा देता हूँ. ಅದರಿಂದ ನಾಲ್ವರು ಒಟ್ಟುಗೂಡಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಜೀವನ ನಡೆಸಿ. यानी कि चारों मिलके अपना बिजनेस शुरू करो और अपना लाइफ को स्टार्ट करो करके. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ಕೆಟ್ಟ ಕಳ್ಳತನವನ್ನು ಮಾಡಬೇಡಿ, ಸತ್ಯವಂತರಾಗಿ ಬದುಕಿ. ಅಭಿ ऐसा यानी कि ये बुरा काम मत करो, सच्चा लाइफ जियो करके ಎಂದು ಹೇಳಿ ಅವರು ಕೊಟ್ಟ ಹಣದಿಂದ ತಮ್ಮ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆಶೀರ್ವದಿಸಿ ಕಳಿಸಿದರು. यानी कि उनका पैसे के साथ साथ अपना पैसा भी देके उनको आशीर्वाद देके भेज देते हैं. ಅಂದಿನಿಂದ ಅವರು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸುಖ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾ, ಹೀಗೆ ನನ್ನ ತಾತನು ಸಂಗೀತದ ಮೂಲಕ ಕಳ್ಳರ ಮನವನ್ನು ಪರಿವರ್ತನೆಗೊಳಿಸಿ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ತರುತ್ತಾನೆ. मेरा दादाजी जो है यानी कि चोर को उस गलत काम से ಬಚಾತೆ करके. ಹೀಗೆ ಅದೇ ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆ ಸೇರಿದ ರಾಯಚೂರಿನವರೇ ಆದ ಪಂಡಿತ ತಾರನಾಥರು ಬಡವರು ಬಂಧುಗಳು, ಬಡವರ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ದುಡಿದವರು. यानी कि उसी तरह से रायचूर जिला में और एक पंडित थे, उनका नाम था तारानाथರು. वो गरीब लोगों को डे नाइट काम करके गरीब लोगों को देखते थे. ಬಡವರ ಉದ್ಧಾರವಾಗಬೇಕು, ಮೊದಲು ಅವರ ಮಕ್ಕಳು ವಿದ್ಯಾವಂತರಾಗಬೇಕು. यानी कि जो गरीब है उनका बच्चों को एजुकेशन देना चाहिए. एजुकेशन दिया तो ಆ ಮೂಲಕ ನೌಕರಿಗೆ ಸೇರಿ ಸುಖ ಜೀವನ ನಡೆಸುವಂತ ಆಗಬೇಕು. उसी तरीके से वो जॉब पे जाएंगे और उसके बाद अपना लाइफ शुरू करेंगे. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾರನಾಥರು ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಆಶ್ರಮ ಕಟ್ಟಿ ಜಾತಿ ಭೇದವಿಲ್ಲದೆ ಬಡ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ಸಾಕತೊಡಗಿದರು. क्या करते हैं, एक आश्रम बनाते हैं. उसके बाद कोई जात यानी कि कास्टिज्म नहीं रहता है, सबको इक्वली देखते हैं. ಆ ಮಕ್ಕಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದತೊಡಗಿದರು. वहां बच्चे अच्छे पढ़ते थे. ತಾರನಾಥರು ಮಹಾವಿಜ್ಞಾನಿಗಳು, ದಯಾಳುಗಳು, ಧೈರ್ಯವಂತರು, ಪರೋಪಕಾರಿ, ಪರರ ಹಿತೈಷಿಗಳು, ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಆಗಿದ್ದರು. तारानाथ क्या क्या थे, महाविज्ञानी वो ज्ञानी थे, दयालु यानी काइंडनेस था, ब्रेव थे, परोपकारिಗಳು दूसरों को मदद करते थे. ये सारा गुण उन पे था. ಅವರಿಗೆ ಅಸಾಧ್ಯವಾದ ಕೆಲಸವೇ ಇಲ್ಲ. उनको हर काम यानी जो भी काम था वो करते थे. ಅದು ಎಂತಹುದೇ ಇರಲಿ ಸಾಧಿಸುವ ಶಕ್ತಿ ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು. जो भी काम था वो अपने करते थे. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕಾದವರು. यानी कि सबको वो चाहिए था. ನಮ್ಮ ದೇವರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ದೇಶದವರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವಿದೇಶಿಯರಿಗೂ ಬೇಕಾಗಿದ್ದರು. सिर्फ हमारा देश में नहीं, वो उनको विदेश वालों को भी वो चाहिए थे. ಒಂದು ಸಲ ವಿದೇಶಿಯರು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ವಾಚ್ ಅನ್ನು ಬಹುಮಾನವಾಗಿ ಕೊಟ್ಟರು. एक बार एक विदेशी उनको एक अच्छा वॉच गिफ्ट में देते हैं. ಅದನ್ನು ಅವರು ಕಟ್ಟುತ್ತಲೇ ಇರಲಿಲ್ಲ. वो अपना हाथ में नहीं बांधते थे, ಕೋಣೆಯಲ್ಲೇ ಇಡುತ್ತಿದ್ದರು, अपना रूम पे रखते थे. ಅದನ್ನು ಒಬ್ಬ ಬಾಲಕನು ಕದ್ದು ಅದೇ ರಾಯಚೂರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಮಾರಿದನು. एक बालक इसको चुरा के उसी जिला में एक व्यापारी को दे देता है. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾರನಾಥರು व्यसन पड़ले इल्ला. यानी कि तारानाथ जी जो है उनको बुरा नहीं लगा उस बात का. ಆದರೆ ಅವರ ಸಹೋದರನಿಗೆ ಇದು ಸರಿ ಬರಲಿಲ್ಲ. लेकिन उनका ब्रदर को ये बात सही नहीं, जो चोरी करना सही नहीं लगा. ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಕಳ್ಳನನ್ನು ಕಂಡು ಹಿಡಿದರು. वो चोर को पकड़ लेते हैं. ಕದ್ದವನು ಅದೇ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇರುವ ಒಬ್ಬ ಬಾಲಕನು. उसी आश्रम में जिसने चोरी किया उसी आश्रम में एक लड़का था. ಅವನು ಕದ್ದು ಒಬ್ಬ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಮಾರಿದ್ದನು. वो क्या करते हैं, उसको चुरा के एक व्यापारी को देते हैं. ಸಹೋದರನು ಸುಮ್ಮನಿರದೆ ಪೊಲೀಸರಿಗೆ ದೂರು ನೀಡಿ ಸಾಬೀತುಪಡಿಸಿದನು. उसका ब्रदर चुपचाप नहीं रहे, वो क्या करते हैं, पुलिस को बता देते हैं. ಪೊಲೀಸರು ಬಾಲಕನನ್ನು
अरेस्ट ಮಾಡಲು ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ। ಪೊಲೀಸ್ लोग आते हैं वो बालक को अरेस्ट करने के लिए। ಅದನ್ನು ಕೇಳಿ ತಾರನಾಥನಿಗೆ ಬಾಲಕನ ಮೇಲೆ ಕರುಣೆಯು ಉಕ್ಕಿ ಬರುತ್ತದೆ। यानी तारानाथ जी को यानी वो बालक के ऊपर तारानाथ जी को यानी कि उनको लगता है, ऐसा लगता है कि वो इज अ वेरी काइंड पर्सन, यानी बुरा लगता है उनको। ಪೊಲೀಸರ ಅವನನ್ನು ಪೊಲೀಸರ ವಶಕ್ಕೆ ಕೊಡಬಾರದೆಂದು ನಿರ್ಧರಿಸಿ ಪೊಲೀಸರು ಬರುವುದನ್ನೇ ಕಾಯುತ್ತಾ ಕುಳಿತರು। क्या सोचते हैं उसको पुलिस के हाथ हवाला नहीं करना चाहिए करके जब तक पुलिस नहीं आए तब तक वो गए नहीं वहां से। ಪೊಲೀಸರು ಬಾಲಕನನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲು ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ। उस वक्त पे पुलिस आ जाते हैं। ಅದನ್ನು ಕೇಳಿ ತಾರನಾಥನಿಗೆ ಬಾಲಕನ ಮೇಲೆ ಕರುಣೆ ಉಕ್ಕಿ ಬರುತ್ತದೆ। ಅವರು ಬಂದು ವಿಚಾರಿಸಿದ ನಂತರ ಆ ಬಾಲಕನನ್ನು ಕರೆದು ಇವನು ಕಳ್ಳನಲ್ಲ, ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಇವನನ್ನು ಬಂಧಿಸುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ओके तारानाथ जी क्या बोलते हैं, ये लड़का चोरी नहीं किया है, सो इसको अरेस्ट मत करो करके बोलते हैं। ಏಕೆಂದರೆ ವಾಚನ್ನು ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಸಲು ನಾನೇ ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿದೆ। क्योंकि मैं खुद वॉच को रिपेयर करने के लिए उसके हाथ में दिया था करके। ನನ್ನ ಸಹೋದರನು ಮತ್ತು ಆ ವ್ಯಾಪಾರಿಯು ಇಬ್ಬರು ಸುಳ್ಳರೆ। मेरा ब्रदर और वो व्यापारी दोनों झूठ बोल रहे करके ಅವರ ಮಾತನ್ನು ನಂಬಬೇಡಿ। उसका बात को आप मन में मत लेना ಎಂದು ಹೇಳಿ ಆ ಬಾಲಕನನ್ನು ಶಿಕ್ಷೆ ಅನುಭವಿಸುವುದನ್ನು ತಪ್ಪಿಸಿದರು। वो बालक को जो शिक्षा होने वाला था उससे वो बचा लिए। ಇದರಿಂದ ಆ ಬಾಲಕನಿಗೆ ಅರಿವು ಉಂಟಾಗಿ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವಾಗುತ್ತದೆ। इससे क्या होता है, वो बालक को लगता है कि मैंने जो किया है वो गलत था करके। ಅವನು पंडित तारानाथರ ಪಾದಕ್ಕೆ ಬಿದ್ದು ಗುಳೋ ಎಂದು ಅಳುತ್ತಾನೆ। वो तारानाथ जी का पैर पे पड़ के बहुत रोता है। ಗುರುಗಳೇ, ನನಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಿಸಬೇಕಿತ್ತು। ಬೆನ್ನಲ್ಲು ತಾರನಾಥರು ಮಗು ತಪ್ಪು ಮಾಡುವುದು ಸಹಜ, ಈಗ ನಿನಗೆ ಅದರ ಅರಿವಾಯಿತಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಸಾಕು। यानी कि बोलता है लड़का माफी मांगता है तो तारानाथ जी बोलते हैं यानी कि गलतियां होता है लेकिन उसको सुधार के जीना अपना लाइफ पे करके। ಅದೇ ನಿನಗೆ ಸಂತಾಸ ತರುತ್ತದೆ। ಈಗೋ ಈ ವಾಚನ್ನು ನಿನ್ನ ಬಳಿಯೇ ಇಟ್ಟುಕೋ। ये वॉच तुम ही अपने हाथ में रखो करके बोलते हैं। ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕು, ಓದಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕು, ಅದೇ ನಿನಗೆ ಸಂತಸ ತರುತ್ತದೆ। ಈಗ ಈ ವಾಚನ್ನು ನಿನ್ನ ಬಳಿಯೇ ಇಟ್ಟುಕೋ ಎಂದು ಅವನಿಗೆ ಕೊಟ್ಟರು। ಮುಂದೆ ಅವನು ವಿದ್ಯಾವಂತನಾಗಿ ನೌಕರಿ ಹಿಡಿದು ಉತ್ತಮ ಜೀವನ ನಡೆಸುತ್ತಾನೆ। आगे क्या करता है, वो लड़का अच्छा से पढ़ाई करके अच्छा जॉब मिलता है। ಆದರೆ ಆ ವಾಚನ್ನು ದೇವರ ಮುಂದೆ ಇಟ್ಟು ದಿನಾವು ಪೂಜಿಸುತ್ತಾನೆ। लेकिन वॉच को वो भगवान के पास रख के हमेशा पूजा करता था। ನಾವೆಲ್ಲರೂ ತಾರನಾಥನ ಗುಣಗಳನ್ನೇ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂಬುದು ಈ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಮಹದಾಸೆ। यानी कि हम सब मिलके तारानाथ जी का गुण को अपनाना चाहिए, यानी उनका स्वभाव को अपनाना चाहिए करके इस लेसन का मॉरल। जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया, प्लीज सब्सक्राइब माय चैनल। थैंक